अस्मिता, तू अशी का करतेस? आजपर्यंत माझा नाही विचार केला, पण तू माझ्या छोट्या बहिणीचा तरी विचार कर. तेव्हा अस्मिता म्हणाली, तू नको शहाणपण शिकू. माझ्या तुकड्यावर जगणारा तू. या घरात सगळे नोकरच आहेत माझ्यासाठी. मी एकटीच कमवते, त्यामुळे मला काय करायचं ते मी ठरवणार. कोणी मला शहाणपण शिकवायची जायची गरज नाही. मी मात्र स्मितावर एक शब्दही बोलू शकत नव्हतो, कारण बरीच वर्ष झाली तिने मला नोकरासारखे वागवले होते. मी तिचा नवरा असूनही ती मला अजिबात किंमत देत नव्हती. आमचं लव्ह मॅरेज झालं होतं. लग्नाअगोदर आम्ही एकमेकावर खूप प्रेम करत होतो. माझा खूप मोठा बिझनेस होता. लग्नाआधी माझं सगळं सुरळीत चाललं होतं, पण माझं स्मिताशी लग्न झालं तेव्हापासून माझ्या हातातून सगळं काही निष्ठत गेलं. लग्नाआधी स्मिता माझ्यावर खूप प्रेम करत होती, पण एकदा एका बिझनेस डीलमध्ये माझा खूप मोठा लॉस झाला आणि माझा बिझनेस बंद पडला. त्यानंतर स्मिताचं माझ्या जागी येऊन माझा बिझनेस सांभाळू लागली. त्यामुळे तिचं उठणं बसणे खूप मोठमोठ्या लोकांमध्ये होत होतं. रात्री अपरात्री घरी येणं, रोज वेगवेगळ्या माणसांना भेटणं, तासनतास कोणाशी तरी फोनवर गप्पा मारणं आणि खूप मेकअप करून छोटे कपडे घालून बाहेर कोणासोबत तरी फिरायला जाणं, हे तिचं नेहमीचंच झालं होतं. स्मिताचे आईवडील गेल्यापासून स्मिताची एक छोटी बहीण होती. तिचा सांभाळ स्मिताच करत होती. आम्हाला एक मुलगा होता. तो स्मिताच्या बहिणीच्या वयाचा होता. त्यामुळे स्मिताच्या बहिणीचं, रागिणीचं आणि माझा मुलगा विशालचं खूप चांगलं जमत होतं. ते दोघं एकमेकांचे बेस्ट फ्रेंड असल्यासारखे राहत होते. माझा मुलगा स्मिताला कमी आणि रागिणीला आपली आई मानत होता आणि आपल्या मनातलं सगळं काही तिच्यासोबत शेअर करत होता. पण रागिणी आता वयात आली होती, त्यामुळे तिला स्थळ बघायला चालू केलं होतं. एकदा असंच एका स्थळ चालून आलं. तोही खूप मोठा बिझनेसमॅन होता. मुली पाहण्याचा कार्यक्रम चालू असताना त्याने आपलं मत मांडलं. तेव्हा तो म्हणाला की मला पैसे वगैरे सेव्हिंग करण्यात एवढा इंटरेस्ट नाही, कारण आपली लाईफ आपण एन्जॉय करायची. पैसे सेव्ह करून काय करायचं आहे हे मत स्मिताला पटलं, पण रागिणीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा राघवचं हे मत अजिबात पटलं नाही. आणि तेव्हा रागिणी हो म्हणण्याच्या अगोदर स्मिताने स्थळाला होकार दिला. तेव्हा सगळ्यांनी स्मिताकडे बघितले, कारण जणू काही स्मिताला बघायला तो मुलगा आला आहे. त्यामुळे सगळे स्मिताकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले. नंतर स्मिताने एक अट घातली की तिची बहीण रागिणी कुठेही जाणार नाही. नवरा मुलगाच घर जावई म्हणून येईल. आणि चमत्कार म्हणजे नवऱ्या मुलाने लगेच होकार दिला. तेव्हा माझी बायको स्मिताचं वागणं मला अजिबात पटलं नाही, कारण मला माहीत होतं की ती तिच्या हवासापोटी कोणत्याही थराला जाऊ शकते. पाहुणे मंडळी गेल्यानंतर मी स्मिताला रूममध्ये घेऊन म्हणालो, स्मिता, तू असं का केलंस? रागिणीचं मत यामध्ये महत्त्वाचं होतं, पण तू हो म्हणून सांगितलं. रागिणीला एकदा तरी विचारायचं, तिला संसार करायचा आहे. तेव्हा स्मिता मला म्हणाली, तू माझ्या तुकड्यावर जगणारा कुत्रा आहेस. काय करायचं आणि काय नाही करायचं ते मी बघेन. आणि रागिणी माझी छोटी बहीण आहे, त्यामुळे मी तिच्या भल्यासाठीच हे लग्न फिक्स केलं आहे. काही दिवसांनी लग्नाची तारीख काढून लग्न झालं. इकडे रागिणीच्या पहिल्या रात्री आपल्या नवऱ्याची राघवची वाट बघत बसली होती. तिने तिच्या मैत्रिणीला बेडरूममध्ये घेतलं होतं, कारण राघव अजून आला नव्हता. तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले होते की राघव येईपर्यंत तू इथेच बस, कारण मला खूप भीती वाटत आहे. तेव्हा राघवची मैत्रीण खूप मस्करी होती. ती म्हणत होती की यानंतर सगळ्या रात्री सेमच असतील, पण ही रात्र खूपच स्पेशल असते, त्यामुळे तुला भीती वाटणारच. तेव्हा विशाल रूममध्ये आला आणि त्याने रागिणी आणि राघव साठी एक गिफ्ट दिले. तेव्हा रागिणी त्याला थँक्स म्हणाली. विशालला झोपायचे होते म्हणून तो तिथून निघून गेला. इकडे राघव आपल्या मित्रांसोबत टेरेसवर पार्टी करत होता. त्याचे मित्रही त्याची मस्करी करत होते. राघव त्याच्या मित्रांना म्हणत होता की मला रागिणीसोबत लग्न करायचे नव्हतं, पण मलाही सोबत दूध पण प्यायला भेटणार, त्यामुळे मी या लग्नाला होकार दिला. त्याच्या मित्रांना त्याचे बोलणे काही समजले नाही. तेव्हा त्यातला एक मित्र राघवला म्हणाला, राघव, तुला खूपच सुंदर बायको मिळाली आहे. तू एखादी मेव्हणी असली तर माझंही सेटिंग लावून दे ना. तेव्हा राघव म्हणाला, मेव्हणी आहे, पण छोटी बहीण तर नाही, पण तिची मोठी बहीण आहे, ती खूप सुंदर आहे. असं म्हणून ते तिघेही हसायला लागले. नंतर राघवचा एक मित्र म्हणाला, राघव, आता तुझी बायको वाट बघत असेल, नाहीतर ती तुझी वाट बघता बघता दुसऱ्याची कोणाची तरी होऊन जाईल, तुला कळायचं नाही. तेव्हा राघव म्हणाला, चला आता मी जातो, उद्या भेटतो तुम्हाला. तेव्हा म्हणून राघव आपल्या रूममध्ये रागिणीकडे निघून गेला. इकडे रागिणी खूप मोठी वाट बघत होती, अजून कसा राघव आला नाही म्हणून. त्याला शोधण्यासाठी ती टेरेसवर आली. तिला समजले की राघव तिथेही नाही. नंतर आपल्या रूममध्ये जाऊन बसली, पण राघव आलाच नाही. रात्रीचे 2 वाजले होते. रागिणी पाणी पिण्यासाठी रूमच्या बाहेर आली.
तेव्हा तिला तिच्या बहिणीच्या स्मिताच्या रूममध्ये कसला तरी आवाज आला, म्हणून ती त्याच्या रूमकडे गेली. तेव्हा तिच्या रूमचा दरवाजा उघडाच होता. तिने आत डोकावून पाहिले तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तेव्हा तिला समजले की राघव अजूनपर्यंत माझ्या रूममध्ये का आला नाही, कारण राघव तर स्मितासोबत होता आणि ती दोघं एकमेकांसोबत खूप प्रेम करत होती. आणि रागिणीची मोठी बहीण स्मिता राघवला म्हणत होती की राघव, आता एवढ्या दिवसाचा दुरावा आज संपव, असे म्हणून ते एकमेकांवर खूप प्रेम करू लागले होते. पण रागिणी स्मिताला आणि राघवला काहीही बोलू शकत नव्हती. ती तशीच निघून गेली आणि आपल्या रूममध्ये जाऊन रडत बसली. दुसऱ्या दिवशी स्मिता रागिणीला म्हणाली, काय गं रागिणी, कालची लग्नानंतरची पहिली रात्र खूप छान गेली असेल, असे म्हणून स्मिता आणि राघव एकमेकांकडे बघून हसू लागले. तेव्हा माझा मुलगा विशाल म्हणाला की बाबा, मला एम्ब्रोडच्या युनिव्हर्सिटीमधून कॉल आला आहे. माझं तिकडे सिलेक्शन झालं आहे. आता पुढच्या शिक्षणासाठी मला तिकडे जावं लागणार आहे. तेव्हा राघव विशाल म्हणाला की विशाल, आपण एकमेकांना अजून ओळखतही नाही आणि तू निघून चाललास. तेव्हा विशाल म्हणाला, जेव्हा मी माझं शिक्षण पूर्ण करून येईल तेव्हा आपण नक्कीच एकत्र असू. आणि माझी मावशी रागिणी खूप छान लाडू बनवते. तेव्हा विशाल म्हणाला, राघव, बरं झालं तू रागिणीबद्दल हे सगळं. तसंही मला रागिणीबद्दल कोणीच काही सांगितलं नाही. मी रागिणी काम करत असताना रागिणीला म्हणालो, रागिणी, तू राघवसोबत खुश तर आहेस ना? तेव्हा रागिणी काहीच बोलली नाही. रागिणी, मला सगळं माहीत आहे. तू तुझी लग्नाची पहिली रात्र सेलिब्रेट केली नाही, कारण राघव आणि स्मिता एकाच रूममध्ये होते. तेव्हा रागिणी मला म्हणाली, भाऊजी, ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहू दे. विशालला याबद्दल काही समजलं तर विशाल त्याच्या आईवरून कायमचा विश्वास उडेल. आई या पवित्र नात्यावरून त्याचा विश्वास उडेल आणि असाही तो शिक्षणासाठी बाहेर जात आहे, त्यामुळे तो या नरकातून बाहेर जाईल आणि आपल्याला हेच हवं होतं. तेव्हा मी रागिणीला म्हणालो, रागिणी, तू माझी मेहुणी आहेस. या नात्याने आपण दोघं एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या तरी चालेल, पण मी तुला माझी मुलगी मानतो, त्यामुळे तुझी जबाबदारी माझी असेल. तुला काही त्रास होत असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतेस. तू स्मिताला जाऊन सरस का हा जाब विचारत नाहीस? तेव्हा रागिणी मला म्हणाली, भाऊजी, स्मिता माझी मोठी बहीण आहे. आई वडील गेल्यापासून तिनेच माझा सांभाळ केला आहे. ती माझ्यासाठी करेल तीच योग्य दिशा असते आणि तिचा हा स्वभाव कधी ना कधीतरी बदलेल आणि ती चांगल्या लोकांबरोबर वावरेल. इकडे आता स्मिताला राघवचा कंटाळा आला होता, त्यामुळे तिने राघववर चिडचिड करायला सुरुवात केली होती. स्मिता राघवला म्हणाली, आता तुझं काम संपलं. तू माझ्या तुकड्यावर जगणारा आहेस आणि तू खालच्या लेवलचा माणूस आहे, त्यामुळे तुझ्या लायकीत राहायचं, असे स्मिताने म्हटल्यानंतर राघवला खूप राग आला आणि राघव तिला म्हणाला, आता नवीन कोणतरी पार्टनर भेटलेला असेल म्हणून तू तुझं काम भागून आता मला कचऱ्याची किंमत देत आहेस. तर मग स्मिताला रागवली आणि म्हणाले, लायकीत राहायचं. राघव खूप चिडलेला होता. रागिणी तिच्या बेडरूममध्ये आवराआवर करत होती. तेव्हा रागिणी म्हणाली, राघव, तू दीदीचं बोलणं मनावर घेऊ नकोस. आपण नव्याने आयुष्य सुरू करू. तेव्हा राघवने रागिणीच्या एका कानाखाली मारले आणि म्हणाला, अजून तू काय राहिलेस आहे? तू स्वतःला कधी आरशासमोर पाहिले आहेस का? तुझ्यामध्ये असं काय आहे की मी तुझ्या मागे पुढे करू आणि तुझ्यासोबत संसार करू? तुझ्या बहिणीने मला वापर करून सोडून दिले आणि आता तू तेच करत आहेस. म्हणून राघव तिथून निघून गेला. तेव्हा मी रागिणीच्या रूममध्ये गेलो आणि म्हणालो, मी सगळं ऐकलं आहे. आणि राघवने त्याच्यावर हात उचलला. तेव्हा मी रागिणीला म्हणालो की रागिणी, आता बस झालं. तू माझ्या मुलीसारखी आहेस, त्यामुळे तुझ्यावर अत्याचार झालेला मला सहन होत नाही. मी तुला किती वेळा सांगत आहे की तू या घरातून, या नरकातून बाहेर निघून जा. माझं तर आयुष्य संपलं, पण अजून तू तरुण आहेस. तेव्हा रागिणी मला म्हणाली, भाऊजी, माझा अजूनही विश्वास आहे की माझी बहीण एक ना एक दिवस नक्की सुधरेल. मी रागिणीला म्हणालो की मी आज स्मिताला जाब विचारणारच आहे. असे म्हणून मी तिच्या रूममध्ये गेलो. तेव्हा स्मिता एका माणसाची खूप रोमॅन्टिक पद्धतीने बोलत होती. मी गेल्यावर तिच्या हातातून फोन घेतला आणि तिला विचारायला चालू केलं. तेव्हा ती म्हणाली, रागिणी माझी बहीण आहे. मी त्याच्यासोबत काही करेल आणि ती माझी छोटी बहीण असल्यामुळे मी तिचं वाईट बघणार नाही आणि तू माझ्यावर जगणारा फालतू कुत्ता आहेस, त्यामुळे तू यामध्ये दखल घ्यायची नाही, काही गरज नव्हती. तेव्हा मी तिला म्हणालो, आता बास, मी तुझी पोलीस कंप्लेंट करणार आहे आणि विशालाही सगळं खरं सांगणार आहे. तेव्हा स्मिताने माझ्यावर हात उचलला आणि माझ्या डोक्यात जोरात एक जाड वस्तू मारली. मी बेशुद्ध पडलो. दुसऱ्या दिवशी मी व्हीलचेअरवर बसलो होतो. मला समजलंच नाही की हे माझ्यासोबत काय झाले आहे, कारण माझी पूर्ण उजवी बाजू रिकामी झाली होती आणि मला चालता उठता येत नव्हते. अचानक विशाल घरी आला आणि
मला बघून त्याने खूप आश्चर्यचकितचा धक्का बसला, कारण त्याला कोणीच माहिती दिली नव्हती की त्याच्या बाबांना असं काही झालं आहे. विशालने त्याच्या मावशीला रागिणीला विचारले की बाबासोबत हे कधी आणि कसं झालं, आणि तुम्हा मला एक फोनही केला नाही. तेव्हा रागिणी विशालला म्हणाली, विशाल, मी तुला सांगणारच होते, पण तुझी परीक्षा चालू होती म्हणून तुला काही सांगितले नाही. तेव्हा विशाल रागिणीला म्हणाला, पण चांगल्या डॉक्टरांना दाखवू आणि माझ्या बाबांना ठीक करू. तेव्हा रागिणी विशालला म्हणाली, हो, माझे भाऊजी ठीक झाले पाहिजेत. असे म्हणून विशाल तिथून निघून गेला. रागिणी मला म्हणाले, भाऊजी, आता विशाल घरी आला आहे. त्याच्या आईचं खरं रूप त्याला समजलं तर की काय करायचं. विशाल घरामध्ये गेल्यानंतर आईला म्हणाला, आई, हे बाबासोबत कोणी केलं आणि कसं झालं. तेव्हा स्मिता म्हणाली की बघ ना, मी तर ठीक आहे, पण बाबांचे काय होऊन बसलं. तेव्हा विशाल त्याच्या आईला स्मिताला म्हणाल की आई, माझा बाबा एक मित्र गौरव घरी येत आहे. ते ऐकून स्मिताच्या डोळ्यात चमक आली आणि स्मिताला आता नवीन एक पार्टनर भेटणार होतं. त्यामुळे तिला खूप आनंद झाला आणि तिने लगेच गौरवला घरी बोलवून घेण्यासाठी सांगितले. रागिणी आता स्मिताला जाब विचारायला स्मिताच्या रूममध्ये गेली आणि तिला म्हणाली, दीदी, हे सगळं तू राघवसोबत केलंस, पण प्लीज तुझ्या विशालच्या मित्रासोबत असं काही करू नकोस. तेव्हा स्मिता रागिणीला म्हणाली, तू मला शिकवतेस काय करायचं आणि काय नाही. ही माझी पर्सनल गोष्ट आहे, तू यात पडू नकोस आणि तू माझी चाकचूक करायची आधी बंद कर. स्मिताला रागिणीचा खूप राग आला होता. तिने चक्क रागिणीचा गळा धरला आणि तिला मारून टाकले. ती खूप घाबरली होती. तेव्हा स्मिताच्या डोक्यात एक प्रकाश पडला की आपण राघवशी ती तर जास्त बोलत नव्हती, कारण तिचं राघवशी मन भरलेलं होतं. पण ती राघवला म्हणाली, राघव, मी आपल्या दोघांसाठी तुला या घरात आणले होते. रागिणीचा यात काही विषय नव्हता. तू मला हवं होतंस म्हणून मी तुझं आणि रागिणीचे लग्न लावून दिलं होतं. राघव तिच्या या बोलण्याकडे खूप भावला आणि तिला म्हणाला, खरंच तू खरंच बोलत आहेस, मग मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. आणि मग तो स्मिताच्या जवळ जाऊ लागला. तेव्हा स्मिता राघवला म्हणाली, आपण आधी या डेड बॉडीचं काहीतरी करू, नाहीतर पोलीस आपल्याला पकडतील आणि नंतर आपण आपली रात्र सेलिब्रेट करू. तेव्हा रूमचा दरवाजा उघडून पोलीस आतमध्ये आले आणि म्हणाले, आम्ही तुमचं सगळं बोलणं ऐकून आहे, त्यामुळे आता दोघे पुराव्यासहित पकडले गेले आहेत. तेव्हा स्मिताला प्रश्न पडला होता की पोलिसांना कोणी बोलवले असेल. विशालही पोलिसांसोबत होता. विशाल म्हणाले की बाबांनी मला तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं होतं. मीच पोलिसांना बोलवलं आहे. आई, तू अशी वागशील मला स्वप्नातही वाटले नव्हते. आणि विशाल त्याच्या बाबांना घेऊन कायमचा परदेशात निघून गेला. वाका वाका टुक्का टुक्का. अरे लिव चालू आहे लिव.